गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे ऑफर्सचा धमाका। 15 ऑगस्ट निमित्त गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरपूर ऑफर्स। अकाई LED सोबत साऊंड बार, फ्रीज 50 इंची LED फक्त 15,990 मध्ये, LED फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन, होम थिएटरवर 40% डिस्काउंट, फायनान्सची उत्तम सोय फक्त 994च्या मासिक हप्त्यामध्ये, क्रेडिट कार्डवर 20% कॅशबॅक ऑफर। तर आजच भेट द्या गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्याला सातत्याने महापूर भेडसावत आहे। यामुळे शेती व प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान होत आहे। या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे। याचबरोबर यावेळच्या आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून 2019च्या निकषाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्कात असून तेही मिळवून देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। अकिवाट येथे झालेल्या दुर्घटनेतील अपघातग्रस्त कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं। या प्रसंगी ते बोलत होते। खासदार महाडिक म्हणाले, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। गावासाठी पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी गावचे कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी घटना घडली। यात मृत्यू पावलेल्या सरपंच पती सुहास पाटील, माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे तसेच अद्याप बेपत्ता असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे व आपणही यासाठी प्रयत्नशील आहे असं सांगितलं। यावेळी महाडिक यांनी तीनही अपघातग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं व अकिवाट गावावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वांनीच सतर्क राहिले पाहिजे असं त्यांनी नमूद केलं। यावेळी पुरामध्ये बुडणाऱ्या तिघांना वाचवल्याबद्दल ओमकार बागडी, आनंदा बागडी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सागर माने, अरुण कांबळे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार महाडिक यांनी जोखीम पत्करून आपण जे सामाजिक काम केलं त्याला तोड नाही असे गौरवोद्गार काढले। यावेळी अकिवाट ग्रामस्थांच्या वतीने दुर्घटनाग्रस्त भागात असणाऱ्या ओढ्यावरील अरुंद पूल व त्याच्या दोन्ही बाजूला असणारा भराव काढून तेथे पाईपलाईन टाकून रस्ता उंच व रुंद करून ओढ्याच्या पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कटडे बांधावेत। यामुळे अशा दुर्घटना होणार नाहीत व जेणेकरून महापूर काळात सुखरूप बाहेर जाता येईल या मागणीचं निवेदन दिलं। यावेळी उपसरपंच आप्पासाहेब मसाळे, ग्रामसेवक नंदकुमार निर्मळे, भगतसिंग राजपूत, नंदकुमार कुलकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, रोहित तवनकर, हरी पाटील, संभाजी भोसले, पोपट पुजारी, स्वप्नील शिधनकर, पंकज पाटील, संतोष लाटवाडे, उदय डांगे, अबिदुन मुजावर, तेजस वराळे, राजगुंडा पाटील, राजू जाधव, संदीप भाटणकर, रमेश मिठारे, अण्णासू कागले, बाळासाहेब उमाजी आदी पदाधिकाऱ्यांसह अकिवाट ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड, संपर्क 92 97 97 50 00।